बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी मोठी आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार आहे। 8 दिवसात सरकार मोठा निर्णय जाहीर करणार आहे। खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर बहिणींनो, तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला महत्त्वाची अपडेट समजेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागलेले आहे। याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। याच संदर्भात सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत, म्हणूनच नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो आणि आतापर्यंत 16 हप्त्याचे एकूण वाटप सुद्धा झालेले आहे। मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये। तसंच या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता सरकारने लाडकी बहीण योजनेची KYC करणे अनिवार्य केलेले आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे। पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाण्याची शक्यता आहे। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती। मात्र राज्यातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर म्हणजेच 21 डिसेंबर नंतर पुढच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निधी मंजूर करण्यात येईल। 8 डिसेंबरचा निधी मंजूर केला जाऊ शकतो। मात्र नोव्हेंबर महिन्याचा निधी जवळपास 263 कोटी रुपयांचा निधी 8 डिसेंबरलाच त्याचा GR येऊन तो निधी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला 23 किंवा 24 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळण्याबाबतची माहिती जाहीर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाहीये। म्हणजेच कुठली तारीख फिक्स करण्यात आलेली नाही तुमचा जो 17वा हप्ता आहे त्याच्याबद्दल, किंवा दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो। तर बघा, दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकता का? राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचमुळे या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकार लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर केलेली नाहीये। हा निर्णय होण्याची शक्यता असू शकते आणि तुम्हाला 3000 रुपये येण्याची खूप शक्यता आहे, कारण पुढे सुद्धा आचारसंहिता लागू शकतात। आता बघा महत्त्वाची अपडेट, 52 लाख महिला अपात्र याबाबत स्वतः आदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय। काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरूनही प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र आहे अशा मतड्याखाली असलेल्या बातम्या निराधार आहेत। या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेत पात्र लाभार्थी महिलांनाच नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी KYCची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे आणि तुम्हाला KYC दुरुस्त करण्यासाठी सुद्धा एक संधी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बहुतांश लाभार्थी महिला दुर्गम आणि ग्रामीण भागातील आहेत। KYC प्रक्रिया करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत। तर बहिणींनो, तुमच्याच्याने KYC करताना जी चूक झालेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे, तर तुम्ही तुमची चूक दुरुस्त करू शकता
आणि ज्या बहिणींनी KYCची प्रक्रिया केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या. आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल.